शिकवायची गरज नाही. आम्ही स्वतः उभारून मॅडम त्यावर तिथं कनेक्शन बंद केला. 2-3 महिने त्याला पाणी दिले नाही. आमच्या आणि महापालिकेच्या मीटिंग झाल्यानंतर आम्ही ते केले. आज हे जे काय आहे आणि ही सगळी लोक महापालिकेच्या याच्यात काय या तुम्ही शेजारी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडचा विषय आहे. त्या नवीन कुठल्या गावाला काय आलं हो ज्या लाईनवर आता ऑलरेडी आपली कनेक्शन आहे ती जर तुम्ही रिसर्च करून घ्यायला पाहिजे तर हो ती तशी सोडायची फुकट द्यायची आपण बाकी सगळे सगळ्यांची कसं सोडवायचे आणि कसं सगळे ज्याचा प्रश्न काय विषय जर समजून नाही घेता उगाच प्रत्येकाच्या भागाच्या वर्षी त्याला पाणी घ्यायला पाहिजे. त्याला आम्ही पण आग्रह आहे की त्याला आपल्या भागात अडचण आहे तिथं तुमचा प्रॉब्लेम आहे. इथं मी पण आले आणि कुणी शांत शिकवायची गरज नाही. परत मगाशी तुम्हाला सभागृहामध्ये वरती बोललो होतो इथं 3 पिढ्या आम्ही काम केलंय. कुठल्या बाहेरच्या जिल्ह्यात येऊन इथं राज्य करत आहे. या मातीमध्ये जन्माला इथं जाणार आहे. तर आमचं पाणी प्रश्न आहे. माझं हेच मत आहे जर पुढे होते सगळ्या समाजामध्ये महिला आहेत आणि उद्या
सांगतो मी पुरा. या ठिकाणी कुणालाही नवीन कनेक्शन नवीन काही आवश्यक नाही. अहो, काय आपण पण शेवट सांगते, गाडगे साहेब, पाणी पुरवठा सुरू आणि करा. भुईमुग आपण पुढे आई घालून सभेत आणि ते काय आणि होईल? आपण एक बोलते. बस आम्ही बोलतो ना, पाणी सुरळीत सगळीकडे दिलं जाईल. विषय संपला. असं झालं होतं मागच्या वेळेस सुद्धा. हा विषय आहे आल्यातच. पण आधी नारायण म्हणजे थांबवा हे. नागोशेठ पुरवणी कार्यपत्रिका विषय क्रमांक 7 वर बोलायचं आहे का लोकांना उल्लेख द्या. आता जो तुम्ही विषय मांडलाय त्याच्यावर बोलायचा आहे, त्याच्या संबंधावर त्या ठरावाप्रमाणे शेजारच्या गावात जे कनेक्शन देण्यात येणार आहे त्याचा सगळ्यांनी बोलू. त्या संदर्भात बोलायचं आहे. आधी पदार्थाचा वैयक्तिक वाढता विषय नाही, नाटकं लागले. तुका लागले, तुका. मी घे मला. मला काय म्हणायचं आहे? अहो, वापरतात काय म्हणायचं आहे? त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगतो वापरते. मला काय म्हणायचं आहे? अहो, आम्ही कर म्हणते. कोण शेरवाले? तुम्ही एक मिनिट ऐका. तुरीला पाणी येणं माहित आहे. का नाही म्हणायचं तुम्ही? का पाणी पुरवठा झाला तुरीला? आणि आम्हाला कर म्हणताना का दिलं जात नाही? त्यांची मागणी असताय. ऐका मी त्या संदर्भात बोलतोय. आता विषय संपला. शेजारची सदस्य ठराव जो मांडलाय सभागृहाला कोणते सभागृहाची 81 नगरसेवक आहेत. शेजारची गाव म्हणजे कोण? पाडळी, पीरवाडी, बालिंगा, शिंगणापूर. माझी शंका करून होती ना. हे बघा, याच्या पुढचा म्हणजे याला लागून ठरावांची जे गोंधळ झाले ते सांगतो. शेजारचं गाव म्हणजे ग्रामीण आलं, आम्ही शहर आलो. शहर म्हणजे 81 प्रभाग. शेजारच्या गावात मागचे ठराव असतील, मागं कनेक्शन दिले असतील. साहेब माझ्या अनुषंगाने तिथं 1,77,00,000ची थकबाकी आहे. महापौर मी तुम्हाला बोलतोय. नोट पॉईंट आणि 1,95,20 दका करून विषय नाही. आणि एकदा हे जर सुरुवात करायचं आहे आणि आता आज रोजी माझ्या अभ्यासानं तिथं आता 1,07,00,000ची काहीतरी थकबाकी आहे. आणि शेजारचे भाग मला काही विरोधाचा किंवा समर्थनाचा भाग नाही. मला माझ्या शहरात पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे यासाठी प्रथम नागरिक तुम्ही आणि वार्डाचे प्रथम नागरिक द्यायचे. तुम्ही शहरात पाणी पुरवठा योग्य नाही आहे. करायचं आहे ना, प्राधिकरणाची निर्मिती 10 वर्षापूर्वी झाली आहे. प्राधिकरणचे लेआउट तिथं मंजूर आहे. जलजीवन मिशन, केंद्र शासन, राज्य शासन, घर तिथं नळ ही योजना आहे. मग आता आपल्या तिथे लाईन आहे. तसं आम्ही पण मागच्या ठरावात ते थांबवायचं म्हणून आपण केलंय. पाणी एक मिनिट तुम्ही बोला. तुम्हाला सगळ्यांना मी कोणाच्या मध्ये बोलत नाही. एक कुणाचा बोलायला लागलं, दुसरीमध्ये बोलू नका, विषयांतर होतोय. माझा मुद्दा चुकला असेल तुमच्याकडे कुणी दुरुस्त होते. त्या ठिकाणी आपली लाईन आहे का, त्या ठिकाणी आपला स्टाफ जातो आणि तिथे रिपेअरिंग करायची. कुठल्या पैशामध्ये करणार? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.